सकाळच्या घाईघाईमध्ये किंवा संध्याकाळी जेवणासाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे फक्त 10 मिनिटात आज आपण दोडक्याची भाजी बघणार आहोत. नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात तर करूया. या ठिकाणी मी इथे 4 दोडके घेतलेत अशा मीडियम साईजचे. तर हे स्वच्छ धुवून घेऊया आणि मग सोलून आपल्याला बारीक चिरून घ्यायचं. तर हे स्वच्छ धुवून घेऊया. एक एक करून आपल्याला धुवून घ्यायचं. तर स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण हे सोलून घेऊया आणि बारीक चिरून घ्यायचे. तर या ठिकाणी मी इथं चॉपर घेतलंय, त्यानंतर सोलर घेतलंय. सोलरच्या साह्याने अशा प्रकारे सोलून घ्यायचे. सर्व दोडके आपल्याला अशाच प्रकारे सोलून घ्यायचंय. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. सर्व दोडके सोलून झालेत. त्याच्यानंतर दोडका जे आहे ते अशा प्रकारे उभे मधून काप करून घ्यायचे आणि परत आडवा असं चिरून घ्यायचंय, म्हणजे लगेचच दोडके चिरले जातात. तर राहिलेले पण दोडका सेम याच प्रकारे आपण चिरून घेणार आहोत. तर सर्व दोडका इथं मी चिरून घेतलेला आहे. तर आता फोडणी टाकायला घेऊया. कढई ठेवली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचंय. तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय. त्याच्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी तळली गेली की अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 कढीपत्ताचे पानं टाकायचे. त्याच्यानंतर 2 कांदे मीडियम साईजचे घेतलेले आहेत. कांदा लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊया. थोडासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट होती, तर ती पेस्ट घेतली आणि थोडीशी लसण सुद्धा मी इथं ठेचून घेतलेलं आहे, तर ते टाकूया आणि हे पण आपल्याला परतून घ्यायचंय, म्हणजे लसणामधला थोडासा कच्चापणा असतो तो पण निघून जाईल. परतून झालं की यामध्ये 2 टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण एखादा मिनिटभर परतायचे, म्हणजे टोमॅटोचा पण जे आंबटपणा असतो तो निघून जाईल. तर टोमॅटो परतून झालं की 1 चमचा काळं तिखट, चिमूटभर हळद टाकायचंय. त्याच्यानंतर चवीपुरतं म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकूया. सर्व मिक्स करूया. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचाय. गॅस लो फ्लेम वरती केलाय. त्याच्यानंतर 1 वाटी हरभरा डाळ म्हणजे 30 ग्रॅम हरभरा डाळ फक्त अर्धा तास मी इथं कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवलं होतं, म्हणजे लगेचच डाळ भिजली जाते. तर ही डाळ टाकूया. त्याच्यानंतर बारीक केलेला दोडका टाकायचाय आणि यामध्येच मी इथं 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, तर शेंगाचं कूट टाकूया. मिक्स करायचंय. सर्व मसाला एकत्रित करून घेऊया आणि यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. मी फक्त 1 ग्लास गरम पाण्याचा वापर करते. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. मिक्स करून घेऊया. प्लेट झाकायचंय आणि 5 ते 6 मिनिटं ही भाजी लो फ्लेम वरती शिजवून घ्यायचंय. तर इथं 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत. अशा प्रकारे आपली दोडका शिजलाय का नाही चेक करूया. तर दोडका चांगल्या प्रकारे शिजला गेलाय. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली इथं दोडका आणि हरभऱ्याची भाजी तयार आहे. साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.